सबस्क्राईब करा श्री संत देवईमाई या यूट्यूब चॅनलला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। अनुसरे तो अमर झाला अनुसरे तो अमर झाला देखती गर्भवास
अनुसरे तो अमर झाला, अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा, न देखती गर्भवास, कधी दास विष्णूचे. अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा, न देखती गर्भवास, कधी दास विष्णूचे. विसंबेना माता बाळा, विसंबेना माता बाळा, तैसा लळा पाळावा, न देखती गर्भवास, कधी दास विष्णूचे. त्रिभुवनी ज्याची सत्ता, त्रिभुवनी ज्याची सत्ता, तुकया रक्षिता तो झाला, किंवा तो रक्षिता झालिया, न देखते गर्भवास, कधी दास विष्णूचे. विठाला विठाला समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगननिहित पानी मंडनम मंडनान. तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम, सदय धवलहासम विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा प्रथम नमन, पांडुरंगा दुसरे चरण संतातिया, दुसरे चरण संतातिया, संतातिया संतातिया.
करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलांकांक तेजोधिका मोदी वक्त्रम कलानिशवादापनोर्दाह दक्षम समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे जयांचे निआठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वता अघवे जीवेशिया वक्तृत्वा गोडपणे अमृता ते पारुखे म्हणे रस होती ओळंगणे अक्षरासी तेची नमस्कारो नियता अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग ज्ञानियांचे राजे साधकाचे मायबाप विश्वमाऊली ज्ञानोबराय ज्ञानेश प्रिय संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठला विठ्ठला जगद्गुरु तुकोबारायांनी अखिल कोट असणारा भगवान परमात्मा कशी माया करतो जीवावर, जीवाला अमर पदापर्यंत नेऊन सोडण्याचं कार्य कोण करतं? देव करतो. आपल्याला जन्म मरण जर संपवायचं असेल, आपल्याला अमर पद जर प्राप्त करायचं असेल, पुन्हा जन्म मरणाला जर यायचं नसेल तर याचं उत्तर या अभंगामध्ये तुकोबारायांनी दिलेलं आहे. महाराज आम्हाला अमर व्हायचंय, काय करावं लागेल? महाराज म्हणतात अमर होण्याचं एकच साधन आहे, अनुसरे तो अमर झाला. जो कोणी साधक असेल, जो कोणी भक्त असेल, या भगवान परमात्म्याला जो नाही विसरला तो अमर झाला. अनुसरणे, अनु म्हणजे नाही, विसरणे. जो कोणी जीव या देवाला विसरला नाही तो कसा झाला? म्हणजे अमर झाला. महाराज अमर होणे म्हणजे काय? अंतरला संसारा, जन्म मरण रूपी संसारापासून तो अंतरल्या गेला. त्याच्या जीवनातलं पुन्हा जन्म मरण संपलं. आणि असा जो कोणी आहे सतत त्या भगवान परमात्म्याचं अनुसरण करणारा, सतत त्याचं चिंतन करणारा जो कोणी आहे ते कोण आहेत? तर विष्णूचे दास आहेत. आणि असे विष्णूचे जे दास आहेत, विष्णूचे जे भक्त आहेत, त्यांना गर्भवास पाहण्याची गरज नाही. न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. विष्णू भगवान परमात्म्याचे दास कधीच गर्भवास पाहत नाहीत. महाराज का पाहत नसतील विष्णूचे दास गर्भवास? महाराज म्हणतात कारण जसं आई एखाद्या बाळाला एक क्षणभरही विसंबत नाही, विसरत नाही, तसं तो भगवान परमात्मा ज्यांनी त्याचं चिंतन केलं, ज्यांनी त्याचं भजन केलं, ज्यांनी त्याचं अनुसरण केलं, त्याच्यावर किती माया करतो, किती प्रेम करतो, किती जीव लावतो. उदाहरण आईचं दिलं, विसंबेना माता बाळा तैसा लळा पाळावा. जशी आई आपल्या बाळाला कधीच विसंबत नाही, विसरत नाही, तसा देवही विसरत नाही. आणि आई जसा लळा पाळते तसा देव लळा पाळतो. महाराज कोणता देव आहे ज्याचं तुम्ही वर्णन करता? असा कोण भगवान परमात्मा आहे? तुकोबारायांनी अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये भगवान परमात्म्याचं नाव न घेता त्याच्या सत्तेच्या स्वरूपाने त्याचं दर्शन करून दिले. त्रिभुवनी ज्याची सत्ता, बघा या त्रिभुवनामध्ये ज्या भगवान परमात्म्याची सत्ता आहे, तो भगवान परमात्मा तो कया रक्षिता झालिया. कारण त्या भगवान चालत असलेला एक दिवसीय कीर्तन महोत्सव, ज्ञानदान अन्नदान, काय कारण आहे? कार्यक्रम करण्याचं नियोजन आयोजन काय आहे?
तुम्हाला सर्वांना माहिती आहे, तरी पण वक्त्याचं कर्तव्य ठरतं. वैकुंठवासी मातोश्री चंद्रभागाबाई श्रीरंगरावजी निळे यांच्या गोड जेवणाच्या निमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन आहे. कार्यक्रमाचे आयोजन करते त्यांचे चिरंजीव अर्थात श्री दत्तात्रय श्रीरंगरावजी निळे सर यांनी आपल्या आईविषयी असलेली श्रद्धा भावना अन्नदान ज्ञानदान ह्याच एका पवित्र हेतूने केलेलं आयोजन आहे. विठ्ठला मुलाच्या जीवनातलं कर्तव्य असतं महाराज. ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला, ज्या आईवडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, जोपर्यंत आई वडील हयात आहेत तोपर्यंत मुलांनी त्या आई वडिलांची सेवा करणं हा मुलाचा धर्म आहे. धर्म आहे, कार्यसिद्ध हक्क आहे महाराज मुलाचा. कारण आपल्यासाठी सर्वस्व अर्पण करणारे आई वडील असतात. आपल्यावर निस्वार्थपणानं प्रेम करणारं पात्र कोणतं आहे तर या जगामध्ये फक्त आई आणि वडील आहे. आपल्याला लहानापासून मोठं होईपर्यंत म्हातारा जरी मुलगा झाला, जेवढं प्रेम लहानपणापासून असतं ते म्हातार पण जरी मुलावर आलेला असेल तरी आई वडिलाच्या अंतःकरणामध्ये मात्र वात्सल्य भाव तितकाच असतो. जे आई वडील आपल्यासाठी सर्वस्व अर्पण करतात, आपल्यासाठी निस्वार्थपणानं जे आई वडील आपल्यासाठी प्रेम करतात, त्या आई वडिलासाठी आपलं कर्तव्य ठरतं. जन्मसिद्ध हक्क आहे आपला की आपण आपल्या आई वडिलांची सेवा करायला पाहिजे. जोपर्यंत हयात आहेत तोपर्यंत सेवा कराल, पण गेल्याच्या नंतरही त्यांच्या नावानं अन्नदान ज्ञानदान भजन कीर्तनाचे कार्यक्रम करणं हे करायला पाहिजे महाराज. कलियुगामध्ये विज्ञान युगामध्ये ही संस्कृती लोप पावत चाललेली आहे. भरपूर जण म्हणतात की इथं केलेलं कुठं त्यांना मिळत असतं का? या मृत्यू लोकांमध्ये केलेलं अन्नदान ज्ञानदान कुठं आई वडिलापर्यंत पितरापर्यंत पोच होत असतं का? महाराज शास्त्र सिद्धांत आहे, ज्यावेळेस पंडूराजाला स्वर्गाची जागा प्राप्त झाली नाही, यमलोकामध्ये पंडूराजा थांबलेले आहेत. पंडूराजाला यमलोकानी जीवाला दिलेला त्रास पाहवत नव्हता, सहन होत नव्हता. त्रास सहन होत नव्हता, पण काय करता, पुण्य कमी पडलं. जीवनामध्ये पुण्य कमी पडलं, काहीतरी कुठंतरी थोडं पुण्याची उणीव असल्यामुळे या ठिकाणी थांबावं लागलेलं आहे. पंडूराजाला स्वतः त्रास काही नव्हता, पण दुसऱ्याचा त्रास ज्यांना पाहवत नाही ते संत असतात. संताचं अंतकरण होतं पंडूराजाचं, पाहवत नव्हता. पण एक वेळेस अचानक नारद महर्षीची यमलोकामध्ये स्वारी आली. यमलोकामध्ये नारदाची स्वारी आल्याच्या नंतर महाराज त्रिभुवनामध्ये ज्या महात्म्याची पूजा होती ते एकमेव महात्म्य म्हणजे नारद महर्षी, ज्यांना देवही आदर आतिथ्य करतात, यमलोकही त्यांचं आतिथ्य पूजन करतात. नवे याच्या पुढे जाऊन बोलू, जे राक्षस लोक जे आहेत तेही नारदांची पूजा करतात. कारण त्रिभुवनामध्ये ज्यांची पूजा होती ते असे नारद महर्षी आहेत. आणि त्यांचं यमलोकामध्ये आगमन झालं. यमलोकामध्ये आगमन झाल्याच्या नंतर धर्मदादाने नारद महर्षींची आतिथ्य पूजा केली, पाद्य पूजा केली आणि चला म्हणले जरा फिरून येऊ थोडं. धर्मदादा आणि नारद महर्षी यमलोकामध्ये फिरण्यासाठी निघाले. फिरत असताना पाहत होते कोणाचं काय पाप आहे, कोणाचं काय पाप आहे, कोण कशा पापाचं फळ भोगतंय, कोण कोणत्या पापाचं फळ भोगतंय. हे पाहत जात असताना अचानक समोर पंडूराजे दिसले. नारदांना आश्चर्य वाटलं. अरे ज्यांच्या कुळामध्ये
ज्यांच्या घरामध्ये देव राबतो, भगवान परमात्मा पंडू राजाच्या घरी काम करत होता. देव आहे जगाचं भरण पोषण करणारा, सामान्य माणूस नाही तो. आमदार, खासदार, सरपंच ही असली पदवी आहे का? जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गात ते धरले सत्ता मात्र्या पुलिया, असा असणारा भगवान परमात्मा पण पंडू राजाच्या घरी त्याच्या वंशामध्ये काम करत होता. तो उच्च लेवलचं काम दिलं का देवाला? अर्जुनाची घोडी धुतली अनंती. काय करत होता तो अनंत भगवान? घोड्याला खराळा मारणे. भगवान परमात्म्याने अर्जुनाचं सारथ्य पण केलं. अर्जुन कोण? तर पंडूचा मुलगा. ध्वजस्तंभावरी वानरो तो मूर्तिमंत शंकरो, सारथी शारंगधरो अर्जुनेशी राखे बळीचा दार राखे बळीचा सारथी झाला सारथी झाला जगद्गुरु तुकोबरायांनी नाटाच्या प्रमाणामध्ये सांगितलं की देव काय करतो. राखे बळीचा दारवंता, सारथी झाला अर्जुनाचा. पण महाराज दास सेवकाचा होयसाचा अंकित. अंकित होणे म्हणजे काय? देव भक्ताच्या अंकित होतो. आपलं सिद्धांत चालू आहे की पंडू राजाच्या कुळामध्ये देवाने काम केलं. आणि इथं जर पाहिला गेलं तर पंडू राजे हे कुठे आहेत? यमसदनी आहेत. यमलोकाच्या सदनामध्ये आहेत, यमलोकामध्ये आहेत. नारदांनी विचारलं, महाराज राजे काय कुठं तुमचं पुण्य कमी पडलं? विनंती केली पंडूने, स्वामी मला हे पाहवत नाही, हे लोकांना दिलेला त्रास मला पाहवत नाही. तुम्ही हस्तिनापुराला जा आणि माझ्या मुलांना सांगा की काहीतरी उपाययोजना करायला सांगा. नारद महर्षी हस्तिनापुराला आले, सर्वांची भेट घेतली आणि सांगितलं, अर्जुना वडिलाला स्वर्ग स्थिती प्राप्त झालेली नाही, काय करावं लागेल? काहीतरी उपाययोजना बघा, कारण त्यांना यमसदनामध्ये दुसऱ्याला दिलेला त्रास सहन होत नाही. नारदाच्या सांगण्यावरून पांडवांनी यज्ञ केला. आपल्या पितरांना स्वर्गस्थिती प्राप्त करून देण्यासाठी यज्ञ केला आणि त्या यज्ञामध्ये सुखाचार्य महात्म्यासारख्या एका महात्म्याने एक अन्नाचा कण खाल्ला. का करायचे कीर्तन? का करायचे भजन? आईच्या श्राद्ध कर्माला, आईच्या गोड जेवणाला का करायचं पुण्यस्मरण? का लोकांना का जीव घालायचं? कारण हे कार्य केल्याच्या नंतर, भजन कीर्तन कार्य केल्याच्या नंतर कोण जाणे कोणा घडे उपासना. कोणाला माहिती आहे ह्या इतक्या लोकांमध्ये, इतक्या ह्या वारकऱ्यामध्ये कोणता अधिकारी पुरुष महात्मा या ठिकाणी येऊन जेवण करून जाईल? एखादा घास जर ते काय एखाद्या अधिकारी महात्म्याने जर खाऊन गेले तर काय फळ प्राप्त होतं? याचा सिद्धांत पहा. सुतकाय एकशीत घंटे वाजती अनंत. एकच शीत खाल्ला, तेही पत्राळूरला उष्टाशीत खाल्ला. पंडू राजाला स्वर्गाचं स्थान प्राप्त झालं. आपण मृत्यू लोकातले लोक म्हणतो सध्या कलियुगातले,
दादा की इथं केलेलं कुठं तिथं मिळतं का? हा शास्त्र सिद्धांत आहे. विठ्ठला आपला सर्वांचा शास्त्रावर विश्वास आहे, आपला सर्वांचा संतावर विश्वास आहे. म्हणून हे कार्य आहे आणि हे कार्याचं आयोजन आमचे आदरणीय श्री हरिभक्त दत्ता सर निळे सर यांनी आयोजन केलेलं आहे. खरोखर निळे सर भाग्यवान आहेत. तुम्ही म्हणता कसं काय बरं? मी लहानपणापासून दुसरीला होतो तेव्हापासून मी आईला बघितलेलं. आमच्या श्रीरंग बाबांना आणि चंद्रभागा माईला लहानपणापासून आणि अगदी जवळून. कारण मामाचं घर आणि त्याचं घर घराला घर चिटकून आहे. किती प्रेम असावं मुलावर, किती जिव्हाळा असावा हे दुसऱ्याचं सांगण्याची गरज नाही. ज्यावेळेस निळे सर शाळेमध्ये जायचे ना शिकण्यासाठी तेव्हापासून सोबत आहेत आम्ही. 4 वाजता शाळा सुटते आणि निळे सरला येण्यासाठी बरोबर 4:30ला सर घरी येतात. मुलगा घरी येतो 4:30ला जर घरी नाही आला तर असे मायबाप मी आतापर्यंत पाहिले की बरडसगाव पाटीपर्यंत सरसाठी जातो. सत्य. थोडा अर्धा तास जर उशीर झाला तर सरसाठी ही आई बरडसगाव पाटीपर्यंत जायची का? याला म्हणतात प्रेम. मातेची अवघे बाळकाचे व्यापले देह विसरे आपुला जवळी घेतासी न गेला. इतकं प्रेम, इतका जिव्हाळा आणि अगदी गरिबी परिस्थितीमधून आपल्या मुलगाला जगाच्या समोर एक प्रतिष्ठित नागरिक म्हणून उभा केलं आई वडिलांनी. महाराज श्रीरंग बाबा गिरणी चलित होते, पिठाची चक्की. किती प्रेम. दळणाला आम्हाला आमच्या आजीने 5 रुपये द्यायचे. 5 रुपयातला 1 रुपया मला देत होते. जा पोराची चॉकलेट खाऊन. याला म्हणतात जीवाला. माझा स्वतःचा अनुभव सांगतो. मोठे बाबा हे पात्रच असं दोघाही पती पत्नीचं पात्र इतकं निर्मळ. कधी जर आमचे मामा शेताला गेले ना आमचं जर दार उघडं नसेल तर आमच्याकडे जर भाकर नसेल तर आम्ही त्यांच्या घरी जाऊन खाऊ का? कारण मामा आजोळ आहे, मामाचं गाव आहे.
लहानाचा मोठा झालोय. इतका जिव्हाळा जसं संत महात्म्याचं अंतकरण असतं. आईचं अंतकरण कसं असतं? आपुलियाचा कळवळा अनिका बाळा वरी नये. पण संतांचं महात्म्यांचं अंतकरण असं असतं की सर्वाविषयी सारखं अंतकरण असतं. आणि ते अंतकरण पाहायला आम्हाला या आईमध्ये बघायला मिळालेलं आहे. आणि त्यांच्याच गोड जेवणाचं काय. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य, मृदंगाचार्य, कीर्तनकार महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्ही सर्व श्रोते सज्जन मायबाप विद्वान मंडळी आहेत. मीच फक्त अल्पमतीहीन आहे. पण जशी श्रीगुरु बुद्धी देतील तसं आपण अभंगावर बोलू. माझ्या कीर्तनात आतापर्यंत दादा माझं यूट्यूब चॅनलला कीर्तन लागलं नाही. पण गुरुजीचा एक मानस होता गुरुजीचा की महाराज हे कार्यक्रम मी जोपर्यंत मला जेव्हा जेव्हा बघावं वाटत तेव्हा तेव्हा मी पाहीन. ह्याच्यासाठी काय करावं लागेल? आमच्या आनंद महाराज मला यूट्यूब लावा. श्री संत देवमाई यूट्यूब चॅनल सेवेसाठी उपस्थित आहे. हरिभक्तीपरायण कीर्तनकार आमचे हिंदेवाडीकर महाराज, प्रभू महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. कवळासवाडीकर, कोटमवाडीकर, वैतागवाडीकर, पडेगावकर, नळदचे भजनी मंडळी, मरडसगावकर, दत्तवाडीकर, गुरुजी आमचे शिंदे काका या ठिकाणी उपस्थित आहे. सर आहे दादा, अनंत महाराजांचे वडील आमचे नागराव महाराज आहे. गोड अशी साऊंड सिस्टीम आहे आमच्या अजय साऊंड सर्व्हिस वाढवतो. पतंगाचार्य दिवप आहेत, अण्णा आहेत, सर्व गोड आहे. चालू आहे. आता ते आपला प्रारब्धाचा दोष आहे. यूट्यूब जर लावलं नसतं का लाईट गेली, कारण ते देव म्हणला असणार आतापर्यंत ते कशाला लावतो. एक तासभर सेवा करायची गावामध्ये भागवत कथा चालू आहे. तासभरामध्ये सेवा होऊन आपल्याला कार्यक्रमासाठी जायचं. या लोकाचं नाव आहे मृत्यू लोक. या मृत्यू लोकामध्ये अंतिम सत्य काय मानता? अंतिम सत्य काय काय आहे सर? पद अंतिम सत्य, नोकरी अंतिम सत्य, प्रतिष्ठा अंतिम सत्य, धन अंतिम सत्य, देव अंतिम सत्य नाही. देव अंतिम सत्य या मृत्यू लोकामध्ये तर अंतिम सत्य देव नाही. कसं अंतिम सत्य काय? अंतिम सत्य या मृत्यू लोकातलं मरण. शेवटचं सत्य काय? या मृत्यू लोकामध्ये जो जन्माला आला त्याला मरणाची एकदा झुंज दिली आहे. एखाद्या वेळेस चालू जीवनामध्ये असलेलं पद तुम्ही सोडून बाजूला जाऊ शकता. नको मला पदाचा कंटाळा. चालू नोकरी, चालू ड्युटी आहे तुमची, तुम्ही म्हणू शकता रिटायर होण्यासाठी 2 वर्ष बाकी आहे का? मला नको, निरोगी इच्छा निवृत्ती आहे, सो इच्छा आहे ना त्याच्यात. पण मरणामध्ये कोण म्हणू शकेल का मला मरायचं नाही? अहो मला मरण नको म्हणणं या मृत्यू लोकामध्ये मूर्खाचं लक्षण आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. ज्या वेळेस हिरण्यकश्यप तपश्चर्या करण्यासाठी वनामध्ये गेला, लक्ष द्या, हिरण्यकश्यप तपश्चर्या करण्यासाठी वनामध्ये गेला. वनामध्ये जाऊन त्यानं तपश्चर्या केली, ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. वरमृही भक्ता काय पाहिजे मला मरण नको. ब्रह्मदेवानं सांगितलं मूर्ख आहेस का काय? अरे मृत्यू लोकामध्ये मी जरी जन्माला आलो तरी मलाही मरावं लागतं. येत नाही उरो
ब्रह्मदेव हिरण्यकश्यपूला सांगतात, बाबा येथ नाही उरो आले अवतारण येरते पामरजीव. किती पामरजीवाचा काय विचार करता. ब्रह्मदेवांनी हिरण्यकश्यपूला सांगायला चालू केलं, बाबा मी सृष्टीचा उत्पत्ती करणार आहे. ब्रह्मदेवाकडे कोणतं कार्य आहे तर उत्पत्तीचं कार्य आहे. आणि ब्रह्मदेव म्हणतो मलाही जावं लागतं. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी मध्ये लिहितात, कैसे थोरी वेचे मान पाहे बा जो सृष्टी बीजाचा साठोपा. काय झालं तो पुनरावृत्तीची मापासी गजाला. किती थोरपण आहे या मृत्यू लोकांचं. जो सृष्टी बीजाचा साठोबा, सृष्टीचं बीज ज्याच्यापासून निर्माण आहे, सृष्टीची या उत्पत्ती कोणाच्या हातात आहे तर ब्रह्मदेव. उत्पत्ती ब्रह्मदेवाच्या हातात आहे. तो ब्रह्मदेव काय आहे तर सृष्टी बीजाचा साठोबा. ज्ञानोबराय म्हणतात, अर्जुना पुनरावृत्तीच्या मापाशी निघाला. त्यालाही पुन्हा जन्म मरण चुकवता आलं नाही. तू मरण अमर होण्याचं साधन विचारायला ज्याच्याकडे आलास ना तोच मरणार आहे. मी तुला अमर होण्याचं साधन सांगू देत नाही, सांगत नाही म्हणजे मरण तू चुकणार नाही. कशानं नको हे विचार. बाकीचा सिद्धांत बाजूला ठेवा. याला मृत्यू लोक म्हणतात. म्हणजे अंतिम सत्य काय आहे सांगा बरं. कोणाकोणाच्या लक्षात आहे आपलं बरं. आपल्याला मरायचंय, एक ना एक दिवस हे मृत्यू लोक सोडून जायचंय असं कोणाकोणाला वाटतंय. रोज उठल्यानंतर दिवसातून एकदा तरी त्याचं स्मरण, आठवड्यातून एकदा तरी त्याचं स्मरण. घरामध्ये सर्वांची आठवण आहे. मुलं आठवतात, पत्नी आठवते, संसारामधले दिलेले पैसे प्रत्येकाला आठवणीमध्ये राहतात. कितीही माणूस जीवनामध्ये वागण्याचा, चांगलं वागण्याचा प्रयत्न करू द्या, कितीही मोठा असू द्या, कितीही विद्वान असू द्या, एखादा महात्माच आपल्या मरणाची स्मरण करून रोज चालतो एखादा. नाहीतर मरणाचा आठवण आपल्याला राहिली नाही आणि आपल्या विचारातही नाही, अंतकरणातही नाही. आपण कधी त्याच्या स्मरणातही आपण आणत नाहीत की आपल्याला एक ना एक दिवस जायचं आहे. वा काय विसरली, क्या बात आहे. काय विसरली मरण बापुडी, काय विसरली, काय विसरली, काय विसरली मरण बापुडी. काय विसरली मरण बापुडी, काय अशी गोडी लागली से, काय अशी गोडी लागली
म्हणतात, काय विसरली मरण बापुडी. आपण काय विसरलो? अहो, ज्याचं सतत स्मरण अंतःकरणामध्ये मध्ये आहे पाहिजे, अंतिम सत्य जे जीवनातलं आहे, या अंतिम सत्याकडे, अंतिम ध्येयाकडे आपलं लक्ष नाही. आपण ज्याचं काही या आपल्या जीवनामध्ये उपयोगाला न येणाऱ्या साधनामध्ये आपण गुंतलो. आपण संसार जमा करण्यामध्ये, प्रपंच गोळा करण्यामध्ये आपली धडपड चालू आहे. रात्रंदिवस आपला सायास त्याच्यासाठी आहे. पण आपल्याला वाटत नाही, कधीतरी माणसाला जीवनामध्ये एकदा तरी वाटावं की खरंच आपल्याला एक दिवस जायचं. हरिसी न भजसी कोणा गुणे, हरिसी न भजसी कोणा गुणे, हरिसी न भजसी कोणा गुणे, हरिसी न भजसी. सायासे खरीसी प्रपंचाती ननिसी, हरिसी न भजसी कोणा गुणे, हरिसी न भजसी कोणा गुणे. सायासे खरीसी प्रपंचाती हरिसी न भजसी कोणा गुणे, हरिसी न भजसी कोणा गुणे. सायासाने प्रपंच करण्यामध्ये आपण तत्पर आहोत, पण आपलं लक्ष मरणाकडे नाही. पण या जीवनातलं अंतिम सत्य आहे शेवट. जीवनातलं अंतिम सत्य काय आहे? शेवट गोड झाला पाहिजे. आणि शेवट गोड करण्यासाठी किती लोक तयार आहेत? अहो, लाखो करोडो लोक ते शेवट गोड करण्याच्या साधनेमध्ये उतरलेले आहेत. पण ज्ञानोबराय म्हणतात, अहो, एखादा असतेच्या महापुरी रिघताती कोटीवरी, परिप्राप्तीची पैलतिरी विपाईला पावे. एखादा विरळा पावे, विरळा पावे अवघड गोवे शेवटे. शेवटपर्यंत जाण्याचं विरळा ऐसा कोणी, तुका त्यासी लोटांगणी. तुका त्यासी लोटांगणी, तुका त्यासी लोटांगणी. विरळा ऐसा कोणी, तुका त्यासी लोटांगणी, तुका त्यासी लोटांगणी, तुका त्यासी लोटांगणी. विरळा ऐसा कोणी, तुका त्यासी लोटांगणी, लोटांगणी तुका त्यासी लोटांगणी. ऐसा कोणी, तुका त्यासी लोटांगणी, तुका त्यासी लोटांगणी, तुका त्यासी लोटांगणी. असा जो कोणी महात्मा असन, तुका त्यासी लोटांगणी, म्हणजे संसारातलं अंतिम सत्य आहे मरण. आणि मरण शेवट गोड करण्याच्या मार्गावर फक्त विरळा विपाईला पावे. एखादाच असा आहे की त्यांनी जन्माला येऊन आपलं हे मरण शेवटचं केलं. हे जन्म मरण शेवटचं झालं पाहिजे. जन्म तर अनेक आहेत. अहो, किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा, पडिलो आवृत्ती भोवरा. पुन्हा पुन्हा त्या भोवऱ्यामध्ये आम्ही जायला लागलोत. हे जन्म मरण चुकवायचंय आपल्याला. आणि याच जन्माचा शेवट झाला पाहिजे. याच्यात जन्माला आलात, आयुष्यभर प्रपंच केला, धन कमवलं, संपत्ती कमवली, पद कमवलं, प्रतिष्ठा कमवली, या आवश्यक गोष्टी नाहीत. तर आवश्यक आहे फक्त शेवट. आवश्यक तो शेवट, निर्वाऊगे गटापट. हो चालू जाणे वाट ऐसा विरळा एखादा. चालू जाणे वाट ऐसा विरळा एखादा. चालू जाणे वाट आवश्यक तो शेवट, निर्वाऊगे गटापट. चालू जाणे वाट ऐसा विरळा एखादा. आवश्यक तो शेवट, निर्वाऊगे गटापट. चालू जाणे वाट जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, या मृत्यू लोकामध्ये आवश्यक काय आहे? तर आवश्यक तो शेवट. पद प्रतिष्ठा, मान पान, धन, द्रव्य
येर वाऊगी खटपट. येर निरर्थक खटपट आहे आपली. पण याच्यामध्ये फक्त एकच आहे. चालू जाणे वाट विरळा ऐसा एखादा. फक्त येथ एकच लीला तरले जे सर्व भावे मज भजले तया ऐलीच थडी सरले माया जा. इथं कोण गेला त्या तीराला? फक्त ज्यांनी ज्यांनी भगवान परमात्म्याची भक्ती केली, ज्यांनी ज्यांनी जीवनामध्ये आपला पुढचा ध्येय धारण करून देवाचं चिंतन केलं. महाराज आम्हालाही ते पद, ते ठिकाण आम्हालाही प्राप्त करायचंय, तिथपर्यंत आम्हाला जायचंय. काय करावे लागन? अभंगाचं पहिलं एक एक जगद्गुरु तुकोबराच्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात की ज्यांनी कोणी, जो कोणी महात्मा असेल, ज्यांनी अनुसरण केलं. अनुसरणाचे दोन अर्थ होतात. अनुसरण म्हणजे येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती, याला अनुसरण म्हणतात. हीर अनुष्ठिती सामान्य सकळ. अनुसरण करणे म्हणजे काय? राघू फळ खाण्यासाठी डायरेक्ट फळापर्यंत जाऊ शकतो. राघूला फळापर्यंत जाण्यासाठी झाडाच्या बुडाला जाण्याची गरज नाही. हे संत महात्मे आहेत. आणि आपल्याला मात्र फळ जर खायचं असेल तर डायरेक्ट फळापर्यंत गेल्याचं जमन का? नाही म्हणले, अनुसरण करावं लागेल. हळूहळू ढाळे ढाळे के तुले नि एखादे वेळे म्हणलं. महाराज आम्हाला हळूहळू जावं लागन, ढाळे ढाळे जावं लागन. पण तिथपर्यंत पोहोचताल का? परी मार्गाचे नि बळे निश्चित ठाके. आता हळूहळू जायचंय, मार्गाने जायचंय, पण मार्ग कोणता निवडायचा आहे? वेद मार्गी मुनी गेले त्याचे मार्गी चाले. उगा आंधळ्या लोकांच्या मागे जाऊन आपला उद्धार होणार नाही. साधू महात्मे ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आपल्याला अनुसरण करून जावं लागेल. संताचे
अनुकरणे म्हणजे अनुसरण करणे. संत महात्म्यांनी कोणता मार्ग अनुकरला? महाराज, साधू महात्मे ज्या मार्गाने गेले, ज्या अनुसरणाने गेले, ज्या अनुकरण त्यांचं करून जर आम्ही निघालो तर आम्हाला अमर होता येईल का? होणं शक्य आहे का? महाराज म्हणले काय अडचण आहे. अहो, जे जे भगवान परमात्म्याला अनुसरले, ज्यांनी ज्यांनी त्याचं स्मरण केलं, त्याला तो देव पुन्हा माग येऊ देत नाही. ज्यांनी ज्यांनी अनुसरण केलं त्याला अनुसरे तया फिरोने दी मागे. राहे अंग संग धरुनी राहे अंग संग धरुनी जो भक्त आहे, कदाचित त्याच्या जीवनामध्ये पुन्हा जन्म मृत्यूला यावं जर लागलं. आता जन्माला येण्याचे कारण 3 आहेत. एक कर्म आहे. त्याच्या जर जीवनामध्ये कर्म शिल्लक राहिलं तर त्याला पुन्हा जन्माला यावं लागेल. जन्माला येण्याचं कारण एक लक्षात घ्या गा, कर्मी जे उरावे तेही सुख दुःखी फळावे, तया ते भोगा वया यावे देहा एका. कर्म शिल्लक राहतं म्हणून जन्माला यावं लागतं. महाराज, अहो, अनुसरण करणाऱ्याचं कर्म शिल्लक ठेवतो का देव? तुका म्हणे हरी काही उरोने दी उरी. जीवनामध्ये कसल्याच प्रकारचं देव कर्म शिल्लक ठेवत नाही. कोणाचं? साठविला हरिजी हृदय मंदिरी. ज्यांनी अनुसरण केलं त्याच्या जीवनातलं कर्म शिल्लक. भार माथा चालवीस त्यांचा सर्व भार माथा चालवीस त्यांचा अनुसरले काया वाचा मने अनुसरले काया वाचा मने सर्व भार माथा चालवीस त्यांचा सर्व भार माथा चालवीस आणि अगदी समर्पक, अभंगाला अगदी परिपक्व दशेने लागणार, विषयाला धरून काय अनुसरले तया काय पण महाराज. अनुसरले काया वाचा मने सर्व भार त्याचा चालवी माथा. बघा किती अवघड आहे. ज्यांनी ज्यांनी देवाचं अनुसरण केलं त्याचा सर्व भार देव डोक्यावर घेऊन चालतो. कर्म तर शून्य गोष्ट, क्षुल्लक गोष्ट आहे कर्म. जन्माला कारण कर्म आहे. कर्म ही देव स्वतःकडे घेतो. चला, दुसरं कारण आहे वासना.
जन्माला कोण काय प्रवृत्त करतं? वासना शिल्लक झाल्याच्या नंतर मोठमोठ्याला वासनेनं गुंतलोय. वासनेचा संग होय अंतकाळी, तरे तपोबळी जन्मधरी. महाराज, जर वासना शिल्लक जर राहिली तर पुन्हा जन्माला यावं लागतंय. सर्वस्वाचा त्याग करून भरत जंगलामध्ये गेला, वनामध्ये गेला, सर्वस्वाचा त्याग केला. 18 भार वनस्पती, फुले फळे गोळती, 22 त्या पोखरणी, नदी गंगा वाहती. ज्या घरी कुलस्त्रिया, राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडोनी आकाश या योग सेविती. सर्वस्वाचा त्याग करून योग साधना करण्यासाठी, देवाची प्राप्ती करण्यासाठी, नवे नवे भगवान परमात्म्याचं अनुसरण करण्यासाठी जंगलात गेला, वनात गेला, साधना करू लागला, भक्ती करू लागला. पण काय झालं? वासनेने घाला घातला. वासना इतकी प्रबल आहे की मोठमोठ्याला वासनेने सोडलं नाही. पाहत्या रावणा कैसे झाले, इंद्रा पडली भगे, चंद्र झाला काळा. नारद चुकला चाळा भजनाचा. हो, पण ही वासना ज्यांनी ज्यांनी त्याचं अनुकरण केलं, भरताने अनुकरण केलं, अनुसरण केलं भरताने, भरताला 3 जन्मापर्यंत ज्ञान देवानी द्यावं लागलं. पहिल्या जन्मामध्ये स्मरण होतं, वासना गुंतली हरणाच्या पावसामध्ये, हरणीच्या जन्माला जावं लागलं. पण हरणीच्या गर्भालाही गेल्याच्या नंतर, जन्मालाही गेल्याच्या नंतर भरताला मागच्या जन्मातलं ज्ञान होतं की आपण हे सार्वभौम राजा होतो. या सार्वभौम राजाचा त्याग करून मी देवाची प्राप्ती करण्यासाठी वनात आलो होतो, आणि वनात येऊन मला वासनेमध्ये गुंतलो आणि हरणीच्या जन्माला यावं लागलं. सांगा, मागच्या जन्मातलं ज्ञान आपल्याला आहे का नाही? का नाही मागच्या जन्मातलं ज्ञान आपल्याला? कारण आपण अनुसरण केलं नाही. मागच्या जन्मात जर आपण अनुसरण केलं असतं तर आपल्याला मागच्या जन्मातलं ज्ञान राहिलं असतं. योगभ्रष्ट पुरुष जे असतात त्यांना त्रिकालाबाधित ज्ञान असतं. त्रिकालिक ज्ञान मागच्या जन्मातलं असतं, चालू जन्मातलं असतं, पुढच्या जन्मातलं असतं. काही मुलं अगदी 5 वर्षामध्ये सुंदर असं कीर्तन करायले. 5 वर्षामध्ये श्रीमद भगवद्गीता मुखोद्गत आहे. श्रेष्ठ असा भावार्थ दीपिकेसारखा ग्रंथ त्यांच्या मुखामध्ये. सहज जर बोलायला लागले तर एका कीर्तनामध्ये 200 ते 300 ज्ञानेश्वरीच्या ओव्या देणारी मुलं आम्ही पाहिली. होय किती? 10 वर्षे, 12 वर्षाचा मुलगा. महाराज, परिणाम काय? हे योगभ्रष्ट पुरुष आहेत, यांना जन्माला येण्याच्या अगोदर त्यांचं ज्ञान पुढं असतं. ज्ञानोबराय म्हणतात, योगभ्रष्ट पुरुष जन्माला येण्याच्या अगोदर त्यांचं ज्ञान कसं समोर असतं याच्यासाठी सिद्धांताची ओवी दिली. मोटकी देहाकृती उमटे, निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्या पुढे प्रगटे प्रकाशु जैसा. सूर्य निघण्याच्या अगोदर जसा प्रकाश प्रगटे तसं योगभ्रष्ट पुरुष जन्माला येण्याच्या अगोदर पुढं ज्ञान आहे. उपजताची ज्ञानी हे वर्म जाणून, आणि आले लोटांगणी चांगदेव. हे उपजताच ज्ञान कुठून आलं? जैसी तसेची वाटन पाहता, वैशेची गावा न येता, बालपणीच सर्वज्ञता वरितया ते. बालपणीच सर्वज्ञता वरितया ते. कारण दशा अंगामध्ये येण्याची गरज नाही, दशेची वाट पाहण्याची गरज नाही. वैशेची गावा न येता म्हणजे 1ली पासून 12वी पर्यंत शिकल्याच्या नंतरच डीएड बीएड का अगोदरच? दुसरी नाही होऊ दिलं की 4थीलाच म्हणजे डीएड झाला, शिक्षक झाला, असं शक्य आहे का? इथं वैशेच्याच गावाला जावं लागेल. पृथ्वी लोकांमध्ये सामान्य रूपाने आपण जर भगवान परमात्म्याचं अनुसरण जर नाही केलं तर वैशेच्याच गावाला जावं लागेल. म्हणजे त्याच वयापर्यंत आपल्याला गेल्याशिवाय ज्ञान प्राप्त होणार नाही. पण ज्ञानोबराय म्हणतात, भगवान परमात्मा सांगतात, अर्जुना, योगभ्रष्ट पुरुष महात्मे कसे असतात, त्यांना वैशेची म्हणजे वयाच्या गावाला जाण्याची गरज नाही. बालपणीच सर्वज्ञतावरी ते. कशामुळं? कारण यांनी अनुसरण केलं. भरतानी अनुसरण केलं होतं, सर्वस्वाचा त्याग करून भक्ती करू लागला, म्हणून मागच्या जन्मातलं ज्ञान होतं. आणि हरणीच्याही गर्भामध्ये जन्मामध्ये येऊन त्यानं एकादशी सारखं पवित्र असं व्रत केलं. एकादशी सारखा पवित्र असं व्रत करून देवाची भक्ती केली. परिणाम एकाच जन्मामध्ये दुसरा पुढचा जन्म मानवाचा मिळाला. ब्राह्मणाच्या घरी मिळाला. परत नाव भरतच मिळालं. आता कसं आहे बघा, भजनी मंडळ मी पण म्हणत होतो, जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. असं कसं शिल्लक होईल? हे उरपाट प्रमाण कसं होईल?
आता हा जड भरताचा जन्म तिसरा आहे. हे भरतच नाव आहे, पण हा जड याला का नाव पडलं? कारण त्रिकालित ज्ञान होतं. मागच्या जन्मात आपण कोण होतो? या सार्वभौम राजाचा मी राजा होतो. वासनेने अंतकरणाला घाला घातला, परिणाम हरणीच्या गर्भाला जावं लागलं. देवाची भक्ती केली, एकादशी सारखं पवित्र महान व्रत केलं, म्हणून पुन्हा मानवाचा जन्म मिळाला. आता माझ्या या देहावर कोणी प्रेम करू नये, या देहावर कोणी प्रेम करू नये, माया मोहा पाशामध्ये मी गुंतू नाही. म्हणून भरत कसा राहायचा? कपडे घालायचा नाही, काही नाही, अंगामध्ये असा चिखलामध्ये लोळायचा, शेतामध्ये जाऊन कुठेही झोपला की झोपायचा, खायला लागला खायचा. लोकांनी का असं करावं? लोक जे जड बुद्धीनं राहतो त्याच्याकडे लक्ष देत अजिबात लक्ष देत नाहीत. दादा, मी लहानपणापासून यांच्या संग राहिलेलो आहे, हे सगळ्याला माहिती आहे मी कोण होतो, कसा होतो, काय. आडवा उभा अहो हे ना तर मग गाल लोचायचो, कडकड कडकड असे गाल पिळायचे हो लहानपणी. गुरुजीला तर आम्ही इतकं भ्यायचं. अहो सांगूच नका, मला भ्यायचं नाही, पण गुरुजीनं असं मारायचं आम्हाला. आम्ही काय असं वाईट वागू लागलो तर मारायचं. तिचा मार बी खाल्लाय आम्ही. त्यावेळेसची अवस्था, असं कोणाला वाटलं असेल का की हे मुलगा कीर्तन करील, एवढा जड, पुन्हा दोयरे तिरे हाडाचा, मजबूत. जेवायला बसलं की किती बी चपात्या खायच्या, किती भाकरी खायच्या. ह्याच्याकडे बारशीला गेले की मागच फिरायचं नाही. रेकॉर्डिंग करू नका बरं. हे बालपण आहे. ही जडवृत्ती का? जे विद्वान असतात, जे जाणकार असतात, ज्यांना सिद्धीची प्राप्ती करायची, ज्यांना ध्येयाचं प्राप्ती करायचं, ज्यांचं ध्येय आहे की आपला टप्पा आपल्याला गाठायचा आहे. जोपर्यंत तुम्ही ड्युटीवर जात नाहीत तोपर्यंत तुम्ही बाकीच्या व्यसनी मुलाच्या नादात लागलात का लागला नाहीत? कारण तुमच्या अंतकरणामध्ये ध्येय होतं. म्हणून भरताला जड का वागायचा की या सामान्य जनाने माझ्या या देहावर प्रेम करू नये, या माया मोहापाशामध्ये मी राहू नये. आणि माया मोहापासापासून वेगळं होण्यासाठी जड अशी ही वृत्ती धारण केली, म्हणून जड भरत हे नाव पडलं. ब्राह्मणाच्या घरी जन्म मिळाला आणि त्या जन्मामध्ये पुन्हा साधना केल्याच्या नंतर देवाने त्याला मोक्ष प्राप्ती करून दिली. याचं काय कारण आहे? कारण भरताने अनुसरण केले. अंती ते आपणा पासी न्यावे, अंती ते आपणा पासी न्यावे, अंती ते आपणा पासी न्यावे. पडिये देह भाव पुरवी वासना, पडिये देह भाव पुरवी वासना. भाव पुरवी वासना, वासनेची देव पूर्तता करतो. भरताने अनुसरण केलं, भक्ती केली, म्हणून देवाने त्याची वासना पूर्ण केली. अंती ते आपणापासी न्यावे. शेवटचा काळ, शेवटचा टप्पा. जरी एखादा भक्त अनुसरण करत असताना जरी माया मोहपासामध्ये, कर्मपाशामध्ये किंवा वासना पाशामध्ये जरी राहिला तरी त्याची वासना त्याला बाधा करू शकत नाही. एका जन्मापुरती वासना बाधा करेल, पण दुसऱ्या जन्मामध्ये मात्र अंती ते आपणापासी न्यावे. भगवान परमात्मा म्हणतात अर्जुना, जो मज होय अनन्य शरण, तयाचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण्यमीची ऐकू. आमा भय चिंता नाही धाक, आमा भय चिंता नाही धाक. जन्म मरण काही एक, मरण काही एक. झाला इह लोकी
सकळ चिंता राखे लागे वाकडे जाता तुझ लागणी सकळ दाखल नाही आम्हा भय चिंता नाही धाक जन्म मरण काही येत झालाई हे लोकी परलोक आलो सकळी झालाई लोकी परलोक आले सकाळी आम्हा जन्म मरण नाही धाक हा इह लोकी परलोक हा आले सकळीक वैकुंठेशी वैकुंठ वैकुंठ वा अहो जन्म मरणाची आम्हाला भीती नाही जन्म मरण जन्म मरण स्वप्ना सारिके आपत्यान दिसे पारिके आम्हाला जन्म मरण म्हणजे काय अहो जन्म मरण आमच्याकडे शिल्लकच राहिलं नाही का कारण ठाव पुसिले बूड पुसिले ओस ओसले देह भाव या अवस्थेवर आम्ही आलो की आम्ही आमच्या जीवनातलं कर्म पुसून टाकलं आम्ही आमच्या जीवनातली वासना संपवली जन्म मरण आमच्यासाठी स्वप्नासारखं आहे जन्म मरणाची भीती नाही का कारण आम्ही काय केलं तर त्याचं अनुसरण केलं त्याची भक्ती केली बीज भाजोनी केली लाई हो जन्म मरण नाही जन्म मरण नाही आकारासी कैसा ठाव देव प्रत्यक्ष झाला देव खूप गोड प्रमाण दिलं छान कोणती अवस्था आहे ही कोणती अवस्था आहे ज्यांनी अनुसरण केलं त्यांनी काय केलं तर बीज भाजलं एकदा बीज भाजल्याच्या नंतर त्याचं काय होतं मक्याचं बीज भाजलं परिणाम लाही ज्वारीचं बीज भाजलं परिणाम लाही तांदळाचं बीज भाजलं परिणाम आता एकदा लाही झाल्यावर पुन्हा पेराय जमती का लाही बीज भाजून केली लाही आता आम्हा जन्म मरण नाही आता आम्हाला जन्म मरण राहिलं नाही का म्हणले आकारासी कैसा ठाव आकाराला काय गरज आहे ठावाची आकाशाला आकाश एक पोकळी आहे संपूर्ण याला आकार आहे फक्त पण याच्यामध्ये सर्व पोकळी याला ठाव नाही कशामुळे कारण देह प्रत्यक्ष झाला देव आता देह देव करणं सगळ्यात जीव तर प्रत्येकाचा देवच आहे मम अंशो जीव लोके जीवभूत सनातनः मनषष्ठानि इंद्रियानि प्रकृतिस्थाने करशते जीव अवघे देव देवचे बरे तुका म्हणे खरे तुम्ही जीव हा तत्व जीव अवघे देव खोटा नागवी वा खोटा नागवी संदेह जीव हे तत्व रूपाने देव आहे बघा जीव हे तत्व रूपाने देव आहे पण देह मात्र देव करता आला देह देव करता येत नाही देहाला देव अवस्था प्राप्त करून देता येत नाही पण साधू महात्म्यांचा देह अवघा देव यांनी देह देव केला देह देव कसा झाला मांस चर्म हाड देवा अवघे गोड हो ज्यांनी आपला देह देव बनवला श्री गुरु मोतीराम महाराजांच्या काही जणांकडे अजूनही अस्थी आहेत आणि त्या अस्थी आज सोबत घेऊन फिरतात त्या अस्थीचा रोज अभिषेक करणारे महात्मे कशामुळे आपल्या अस्थीला कोणी विचारतं का अहो घरचे माणसं 0 मिनिटात उचला म्हणतात आंघोळ करतात लगेच जाऊन आलं की पण आमच्या चोखोबरायांचा देह मंगळवेड्याला गावठांची भिंत बांधत असताना भिंत कोसळली आणि त्याच्यामध्ये देह पडला नामदेव रायाला सांगितलं म्हणले जा त्या ठिकाणी लाखो माणसं मरण पावलेत त्या लाखो माणसाच्या अस्थीचा ढीग एका कडीला टाकलेला आहे त्याच्यातून माझ्या चोखोबरायांच्या अस्थी घेऊन या याचं काय कारण आहे
देह प्रत्यक्ष झाला देव, देवावस्था प्राप्त झाली याचं एकमेव कारण. अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा. जे जे हरी रंगी रंगले, जे जे हरी रंगी रंगले, जे जे हरे रंगी रंगले, जे जे हरे रंगी रंगले. काही जण वाया गेले, काही जण वाया गेले, जे जे हरी रंगी रंगले, हरी रंगी रंगले, जे जे हरी रंगी रंगले, अवघेची गोड झाले, आगलिया भरी आले, सायझाला पांडुरंग दिला, अभ्यंतरी संग. अवघेची गोड झाले, मागिलिया भरी आले, सायझाला पांडुरंग दिला, अभ्यंतरी संग. जे जे हरिरंगी रंगले. पिंटू महाराज असल्यावर टेन्शन नाही, उगं चलत राहायचं, उगं बोलत राहायचं. रामकृष्ण हरी अध्यक्ष साहेब दोघांच्याही चरणी अध्यक्ष उपाध्यक्ष साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. दोघी जोडीने आली. ती जोडीनंच फिरावं लागते. वा वा. शोभविले एरा एरा सोने एके ठाई हिरा. एकमेकामुळे शोभा वाढती ना. चला काय जे जे हरिरंगी रंगले त्याचे काहीच वाया गेलं नाही ज्यांनी भक्ती केली. का काय पुढचं प्रमाण. अवघेची गोड झाले, मागिलिये भरी आले. मागच्याही जन्मात केलेलं कर्म, मागच्या जन्मात केलेलं पुण्य हे पुढच्या जन्मामध्ये भरी आलं. कारण साह्य झाला पांडुरंग दिला अभ्यंतरी संग. शेवटपर्यंत देवाने साथ सोडत नाही याचं एकमेव कारण. अनुसरे तो अमर झाला, अनुसरे तो अमर झाला. हे अंतरला संसारा, अंतरला संसारा. अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा. नदी खती गर्भवास कधी दास विष्णूचे. जो संसाराला अंतरला, जो संसारापेक्षा वेगळा झाला. संसार म्हणजे काय तर आगा उपजणे आणि निमणे, हे साचची जे का मानणे. तया जीव लोकू म्हणे संसारुहन. जन्मणे आणि मरणे, जन्मणे आणि मरणे
याला खरं मानणे संसार. जन्मणे आणि मरणे याला खरं मानणे म्हणजे संसारण. जीव लोकू म्हणे संसारुहन. जीव लोकांनी याला संसार म्हटलेला आहे. आणि हा संसार जन्म मरण रूपी संसारापासून अंतर पडायला पाहिजे. कोण अंतराला? तर ज्यांनी अनुसरण केलं. आता जन्म मरण रूपी संसारापासून अंतरल्याच्या नंतर स्वतंत्र अवस्था प्राप्त झाली. का? न देखते गर्भवास कधे दास विष्णूचे. जे विष्णूचे दास असतात, ज्यांनी सतत भगवान परमात्म्याची भक्ती केली, भजन केलं, त्यांना जन्म मरणाचं दुःख राहत नाही, गर्भवासाचं दुःख शिल्लक राहत नाही. बघा गोड अभंग आहे. पहिल्या चरणावर तुमच्या समोर थोडी या अभंगाची भावरचना तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेळ होता 11 ते 1. आम्ही बरोबर इथं 11 वाजता आलो, पण भजनी मंडळा ह्याला गारव्याचा येण्यामुळे उशीर झाला. मी सर्वांची माफी मागतो नारदाच्या गादीहून. का? कारण अजून 1 तासभर तरी कीर्तन चालायला पाहिजे. पण मला आता गावामध्ये सप्ताह चालू आहे दत्तवाडीमध्ये, आणि भागवत कथा सुरू करावं लागते बरोबर 1:30ला. आता इथून जरा 1 अर्धा तास लागते बरं का. सर्वांची माफी. 1:30 इथं वाजला, 2-2:30 वाजतात कथा सुरू करायला. आणि विशेष म्हणजे पंक्तीचं नियोजन बी आमचंच आहे, सगळं आमच्याकडचं आहे. सगळं आमच्या गावातलं नियोजन सप्त्याचं कसं असते बघा अध्यक्ष साहेब. 4 एका 4 जणाला पंगत दिलेली असते. काकड्यापासून ते जागर होईपर्यंत सगळं त्यानं करायचं. माईकवाल्याचे पैसे, पकवाजाचे पैसे, टाळकऱ्याचे पैसे, अनंत महाराजांना कीर्तन दिवस पूर्ण त्यांनीच बघायचं 4 ते जनरेटर आणा, तोफ लावा, कीर्तनकार कोण आणायचे ते आणा, काय करायचे ते करा. अनंत महाराज शास्त्रींचं पहिलं कीर्तन आमच्या सप्त्यामध्ये घेतलं होतं. आमच्या हनुमंत महाराजांच्या पंक्तीच्या दिवशी गोड कीर्तन झालं. गोड, हो खरंच गोड झालं कीर्तन. म्हणजे आज 5वा दिवस आहे, 6वा दिवस. आज 6व्या दिवसामध्ये पहिल्याच क्रमांकाचं कीर्तन म्हणजे सुंदर झालं. पुढे कीर्तनकार चांगले आहेत, पण त्यांचं चांगलं झालं नाही असं म्हणत नाही मी. ते एकापेक्षा एक चढ आहेत, कारण त्यांनी घासलेलं आहे. खूप दिवसाचे आहेत जुने. आज मी कीर्तन जरी तुमच्या समोर करत असेल, चांगला करत असेल, तरी मला कीर्तनाला सुरुवात करून 12 वर्ष पूर्ण झालीत. 1 तप पूर्ण झालंय. पण आमच्या अनंत शास्त्रींनी आत्ता कीर्तन चालू केले, आत्ता चालू केलेत. पण ती बोलण्याची शैली, अभ्यासू कीर्तन, खूप गोड कीर्तन केलं. आणि अशी पद्धत आमच्या गावामध्ये सगळं गुत्तच त्या 3-4 करायचं. दुसऱ्यानं म्हणायचं नाही, ए बाबा अरे कालच्यानं बुंदी केली, आज तू का पिठला बेसन हाटलंस नाही. तू बेसन भाकर चार, चटणी भाकर चार, कोणते भजने बोलाय, काहीच म्हणायचं नाही. मग विनायक महाराज, आम्ही 3-4 बंधू, आमचे तात्या, सगळेजण मिळून आजचा दिवस आमच्याकडे आहे सेवा करण्याचा. सकाळी आम्ही सगळं तयार करून आलो, आचार्याला सगळं तयार करून देऊन. आणि आता इथून जाऊन मी बसणार स्टेजवर आणि हे बसणार तिकडं चालू करीत. त्याच्यामुळे सगळ्याची माफी मागतो सर. 11:30ला चालू झाले तरी 2 तास झाले. येतामध्ये अवकाश धावत्या वेगामध्ये जसा जमेल असा अभंगाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केलाय. योग्य आहे ते गुरुवर यांचं आहे, जे चुकीचं आहे ते माझ्या बालबुद्धीचा दोष. नुण्यते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे तुम्हा ते विन्वित असो. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संते. नोहे अंगभूत युक्ते नोहे हा उपदेश. तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोषणे. जन्मोजन्मी तुका म्हणे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. त्रिभुवनी जाती सता. त्रिभुवनी जाती सता. त्रिभुवनी जाती सता. त्रिभुवनी जाती सता.
तुका म्हणे आता उदार तू आज या ठिकाणी वैकुंठवासी चंद्रभागाबाई श्रीरंगराव निळे यांच्या गोड जेवणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं दत्तराव श्रीराम निळे यांच्या विनंतीला मान देऊन हरिभक्तपरायण भागवताचार्य कीर्तनकार केशव महाराज दत्तवाडीकर यांनी या ठिकाणी अनुसरे तो अमर झाला या अभंगावर अतिशय सुंदर प्रकारे कीर्तन केलं. त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर सर्व भजनी मंडळी, पिंटू महाराज, पुन्हा विनायक महाराज, कवळासवाडीची भजनी मंडळी, मरडगावची भजनी मंडळी, या सर्वांचं दत्तराव निळे सरांच्या वतीनं या ठिकाणी आभार मानतो. सर्व श्रोते मंडळीचा आभार मानतो, सर्व महिला मंडळीचा आभार मानतो आणि याच ठिकाणी हा कीर्तनाचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. ज्ञानदेव तुकाराम.